तर नमस्कार सगळ्यांना. आज आहे आपला तिसरा दिवस. मध्ये 2 दिवस गॅप झाला, गेलो नाही, थोडं कामं वगैरे होते म्हणून गेलो नाही. संडे पण होतं, संडेला मी जात नाही, संडेला आपलं हॉलिडे असतो आणि सॅटर्डेला थोडं काम होतं घरी म्हणून नाही जाता आलं. सो आज आहे तिसरा दिवस, आज आहे सोमवार आणि आज तारीख किती आहे? आज तारीख आहे 13 तारीख जुलैची. यार आता आल्या आल्या बघितलं गाडीचा राईट साईडच्या टायरमध्ये हवा कमी झाले, लवकरच निघलोय. तुम्हाला टाइम दाखवू तर बघा 6:30 वाजलेत, लवकर निघलोय. बघूया तर टायरचं काय पंक्चर आहे का, हवा कमी झाले ते एकदा चेक करूया, कारण की असं आपण टायर नाही चालू शकत, रिस्की असतं. तुम्ही पण असं नका करू. गाडीला वॉर्मअप केलं होतं, गाडीचा वॉर्मअप पण झाला आहे एकदम मस्त. आणि जाऊया आता टायर पंक्चर आहे का काय आहे ते बघूया. हा टायर पंक्चर झालाय. तर टायरचं काम आपलं झालंय. एक म्हणजे बारका खिल्ला घुसला होता, एकदम पातळ होता, तो घुसला होता आणि तो असा हळूहळू हवा लीक करत होता, म्हणून टायर पूर्ण बसला नव्हता. ठीक आहे, टायर खोलून आतमधनं जो पंक्चर होतो तिथं पॅच मारून घेतला. मी वरच्या वर ते पंक्चर काढून घेत नाही या गाडीला, तरी पॅच मारून घेतो आतमध्ये तो, ज्याच्यानी थोडं चांगलं अजून लाईफ वाढते टायरची, थोडं चांगलं राहतं. जाऊया सीएनजी पंपात, सीएनजी भरूया. तर एका आपल्या व्हिडिओवरती एका भावाने कमेंट केले की युजलेस आहे आउट स्टेशनचे सीएनजी आणि पेट्रोलवरती जे भाडे घे, तर रोज रोज आउट स्टेशन कोण देणार आहे मित्र आपल्याला? बघा मी कमेंट पण टाकले स्क्रीनवर. तर रोज रोज कोण देणार आहे आउट स्टेशन? तर आपला डेलीचं रेग्युलर डेली इन्कम किती होते ते आपण दाखवतो चॅनलवर. आउट स्टेशनचं पण असणार, ते पण दाखवणार. बट आता आपण डेली गाडी आपल्याकडे आहे तर आपण डेली काय करतोय, आपण किती कमवू शकतो हे आपण दाखवतोय. तर आउट स्टेशन वगैरे रोज नाही भेटत, आउट स्टेशन हा रोजचा हिसाब नसतो. तर वाजलेत बघा किती, आणि आज तारीख पण बघून घ्या. आणि सीएनजी पंपाच्या बाहेरच आहे सीएनजी पंप. सीएनजी झालाय आपलं भरून, हे बघा चेक करा, सीएनजी झालाय आपलं भरून, फुल आहे. खूप टाइम वेळ गेला सीएनजी भरायला, कारण की नोझल एकच चालू आहे. ठीक आहे, आता ऑनलाईन जाऊया आपण. एकच मिनिट. केलं चालू, आपली पास वगैरे सगळं संपलेली आहे. ऑनलाईन जाऊया, बघूया काय भेटतंय का. ट्रिप्स सध्या नको आहे आपल्याला, रिझर्वेशनचे येतात ते डिटेल्स, ते नको आहे आपल्याला सध्या. बघूया काय येतंय का. रॅपिडो पण चालू करूया. इथं ऑन ड्युटी जाऊया, ऑन ड्युटी. ठीक आहे, रॅपिडो पण आला ऑनलाईन. तर मगाशी आपण गाडीचा जो पंक्चर काढला ना, त्या टायरचं म्हणजे आपण ते हे नाही घुसवलं, ते ग्लूवाली स्टिक नाही घुसवली आपण आतमधनं, त्याला प्रॉपर ग्राइंड करून तो वाला पोर्शन, आणि तिथे तर स्टिकर लावतात रबरचाच, ते पेस्टिंग केलं. त्याला पॅच लावणं बोलतात बेसिकली त्यांच्या भाषेमध्ये, पॅच लावणं. तर पॅच लावला आणि रेडी केली गाडीला. 200 रुपये कॉस्ट आली काहीतरी. बघा ते चांगलं असतं, ज्याचं त्याचा कन्व्हिनियन्सचा हिसाब आहे, ज्याला त्याला जसं जसं पटतं. मला तसं पटतं तर मी तसं करून घेतलं. तर जवळपास 1 तासाच्या वर वेट केल्यानंतर एक एक्सेल ट्रिप लागली आपल्याला ठाणे वेस्टची. पनवेलच्या वेस्टला आलो होतो मी, रेल्वे स्टेशनच्या ओल्ड पनवेल साईडला. ते इकडनं ट्रिप लागली. जाऊया, त्यांना पिक करूया आणि ड्रॉप करूया. तर पहिला ड्रॉप झाला डन. आणि 697 एक्सेल होती यार. आज थोडं डाऊन आहे वाटतं मार्केट, रेट कमी आहे, बट इट्स ओके. आपण ओव्हरवरतीच जास्त काम करतो, तर ठीक आहे. आता बघूया अजून काय देते का, अजून कुठली ट्रिप लागते ती. व्हॉल्यूम फुल करून ठेवलं आहे. तर ठाणा स्टेशनच्या इथं आलो होतो. इकडनं आपल्याला स्टेशनवरून नाही, थोडं आतमधनंच आपल्याला घाटकोपर ईस्टची एक्सेल लागली आहे, तर त्या कस्टमरला पिक करायला चाललो आहे. जास्ती नाही, 750 मीटरवरतीच आहे. 3 मिनटं दाखवते. तर टाईम बघा तुम्ही, 11:08 झालेत रात्रीचे. आणि दुसरी जी ट्रिप होती ती पण आपली एक्सेलच होती घाटकोपरची. 437 रुपीज भेटलेत. घाटकोपर काय हे ऑलमोस्ट घाटकोपरच्या एंडला आहे. आता बघूया, इकडनं LTT जवळ आहे, तिकडे जाऊन थांबू शकतो आपण. तोही एक चांगला ऑप्शन आहे. तिकडनं आपल्याला ज्या ट्रेन येतील बाहेर ना, तिकडचे आपल्याला पिकअप भेटू शकतात. सो बघतोय, इथं 2 मिनटं थांबतो, नाहीतर मग LTTच्या दिशेने निघून जाईन. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी
प्रत्येक व्लॉगमध्ये किती ट्रिप करेन आणि किती अर्निंग होईल माझी ते तुम्ही कमेंट करायचं आहे. तर तुम्ही कमेंट नाही करतात तर प्लीज कमेंट करा, सपोर्ट करा, पूर्ण कमेंट करा. मग तुम्हाला समजेल मी जेव्हा माझं टार्गेट होईल ज्या दिवशी तेव्हा मी सांगेन माझं टार्गेट झालेलं आहे. पण किती झालं आहे ते नाही सांगणार, ते तुम्हाला गेस करायचं आहे किंवा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघून तुम्हाला त्याचं टोटल करायचं आहे. ज्या दिवशी बोलीन नाही झाला त्या दिवशी तुम्ही टोटल करा, तुम्हाला समजेलच. तुम्हाला एकंदरीत जर असं तुम्ही कनेक्टेड राहिलात तर तुम्हाला समजेल की किती माझं टार्गेट आहे. सो जरूर पूर्ण ट्रिपचे मी किती अर्निंग करतो हे जरूर मला कमेंट करून सांगा. तर LTTला 1 तासाच्या वर थांबलो. तिकडनं मग आपल्याला खांदा कॉलनीची लागली पनवेलची. आलो घेऊन 670 रुपीज फेअर झाला. हा बघा 670 रुपीज. तर आता बघूया पनवेल स्टेशन साईडला जाऊया, तिकडनं काहीतरी भेटेलच. तर आता वेळ बघा किती झाला आहे, 3:49 सकाळचे. आणि आपण आहोत कुठे, तर आपण आहोत भिवंडीमध्ये. सीन समजवतो. मी पनवेल स्टेशनला गेलो, लास्ट खांदा कॉलनीचा ड्रॉप केला, त्यानंतर मी पनवेल स्टेशनला गेलो. तिकडं मी बघितलं अपकमिंग ट्रेन्स ह्याच्यावरती ॲपवरती बघितलं तर डायरेक्ट 4 वाजताची ट्रेन दाखवत होती. मग बोललो 4 वाजेपर्यंत काय करणार ना, तर बोललो विचार केला विजय सेल्स जवळ पनवेलला, विजय सेल्स जवळ हायवेला गाडी लावतो, तिकडनं काय ना काय ट्रिप भेटेल. विजय सेल्स जवळ आलो, गाडी लावतच होतो, तेवढ्यात 2 बाई मला दिसले. तर ते बुक करत होते कॅब, तर त्यांच्याकडनं होत नव्हती, म्हणजे त्यांना भिवंडीला यायचं होतं नारपोळीला, आणि कोणी ॲक्सेप्ट नव्हतं करत त्यांची राईड. तर मी म्हटलं कितना पगार आहे, तर त्यांनी सांगितलं, त्यांनी दाखवले मला 897 दाखवते. तर मी म्हटलं मला 900 द्या आणि टोल घ्या तुम्ही तुमच्या अंगावर आणि चला. तर भिवंडी नारपोलीला त्यांना सोडले. 900 रुपीज त्यांच्याकडनं मी घेतले. 70 रुपये टोलचे वेगळे घेतलेत, आपला जो तळोजाच्या पुढे टोल लागतो ना त्याचे. आता अजून एक तुम्हाला सांगतो, इकडनं चाललोय MT डोंबिवलीला, कारण की डोंबिवलीवरनं आपल्याला पिकअप आहे. आता डोंबिवलीवरनं टर्मिनल 2चा ड्रॉप आहे, तो एक्सेल आहे, आणि तो मी रिझर्वेशन घेऊन ठेवला होता उबेरवरती. तर आता त्या लोकेशनला चाललो आहे. तर पोहोचलो डोंबिवलीला, आणि ही आहे आपली बुकिंग. टाईम आहे आपलं 4:40चा पिकअप आहे, आणि आता वाजलेत 4:15. टाईममध्ये पोचलो आपण, टायमाच्या अगोदरच. आता बघू रिझर्वेशनची लोकेशनला जायला आहे ना, हे उबेर आपल्याला नोटिफिकेशन पाठवेल, मग आपण जायचं. तर टाईम चेक वाजलेत आता सकाळचे 5:53, 6 वाजल्यात. आणि एअरपोर्टवाला ड्रॉप आपला झाला आहे. बघा किती फेअर भेटलं आहे, 1709 रुपये. रिझर्व होते, रिझर्वेशन होतं आपलं. तर 440चं डोंबिवलीवरून तो पिक करून इथं ड्रॉप केलं आहे. आता जाऊया इकडनं बाहेर, बघूया इथून काय आता आपल्या घराच्या दिशेने भेटतं का, कुठली ट्रिप भेटते का. तर 6:15 झाले सकाळचे, आणि आता आहे मी अंधेरी ईस्टला, चक्काला मेट्रो स्टेशनच्या जस्ट पाठी आहे. आणि आपला टार्गेट झालेला आहे कम्प्लीट, टार्गेटच्या पुढे गेलो आपण. पण आता इकडनं MT जायला MT पण जाऊ शकतो. तेवढ्यात एक रिझर्वेशन आली आहे ठाण्यावरून, 3 नाक्यावरून, आपला नवी मुंबई एअरपोर्टची. तर ती मी एक्सेप्ट केली. इकडनं जाऊया, ठाणा MT जाऊया, काही फरक नाही पडत, जाऊया. आणि ती एक ट्रिप कंप्लीट करू, आणि तिकडनं मग घरी जाऊ. थोडं नाईटला रिझर्वेशनचं जे असतं ना, थोडं MT पण जावं लागतं, बट इट्स ओके. या म्हणजे निघतं भरून, तेवढं काय हे नाही. हां, MT मी तुम्हाला सांगतो, मी MT कधी जातो, जेव्हा एक्सेल असेल ना तर MT जातो, आणि जवळपास नियर बाय असेल 10-12 किलोमीटरमध्ये तर जातो. कारण की आता इथं मी थांबलो आहे थोड्या वेळ, तर काही वाजत नाही आहे. तर बोलला कशाला टाईम वेस्ट करा, आणि ठाणा काही जवळ आहे इकडनं, एवढं काय लांब नाही आहे. तर बोललो चला जाऊया. ती रिझर्वेशन ॲक्सेप्ट केली आहे. आज मला 12 तासाच्या वर होणार आहे वर्किंग. मी घरातनं निघलो होतो 6:30लाच निघलो होतो, पण गाडीचं टायर पंक्चर वगैरे होतं, तर ते सगळं लफडं. बट मी ऑनलाईन गेलो काहीतरी अराऊंड 7:30च्या दरम्यान. तर आता 7:30चा तिकडनं पिकअप आहे 3 नाक्यावरून. तर ऑब्व्हियसली 12 तासाच्या बाहेर जाणार आहेत, पण अर्निंग पण तेवढीच होणार आहे. आपण आपल्या टार्गेटच्या खूप म्हणजे टार्गेटच्या बाहेर जाणार आहोत. सो जास्ती टाईम, कधी जास्ती टाईममध्ये आपण जास्त पैसा कमवतो, कधी जास्ती टाईममध्ये आपल्याला टार्गेट पण कंप्लीट करायला जास्ती टाईम लागतो, असं पण आहे. तर भाई बिझनेस बोलल्यावर अप्स अँड डाऊन्स असतात. रिझर्वेशन मी घेतो, आणि जर असे रिझर्वेशन घरी आपल्याला टुवर्ड्स होम नेणारे असतील किंवा मोठे असतील, एक्सेलच्या असतील, तर त्यासाठी मी MT जातो. काही फरक पडत नाही MT थोडं गेल्याने. तर शेवटचा ड्रॉप आपला झाला आहे,
आणि शेवटच्या ड्रॉपचं फेअर किती झालं आहे तर 686 रुपीज 700 पे केलेत आपल्याला. ठीक आहे. हालत बघा यार काय झाले. आता ऊन पण आला ना तर थोडं ते ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट वगैरे होऊन जातं. तर आपली नाईट संपली आहे इकडे आणि आता आपण चाललोय घराकडे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो आता आपण रात्री चालू केल्यापासून पहिली आपण उबरची ट्रिप घेतली ठाणे. मग तिकडनं ठाणा स्टेशनला गेलो. ती ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर ठाणा स्टेशनला गेलो. मग ठाणा स्टेशनवरनं आपल्याला लागली घाटकोपर ईस्ट. घाटकोपर ईस्टला ड्रॉप केल्यानंतर LTTला खूप टाईम गेला माझा, 1-1.25 तास गेला. त्याच्यानंतर आपल्याला रॅपिडोची ट्रिप पडली जी घेऊन आली आपल्याला पनवेल खांदा कॉलनीमध्ये. आणि तो ड्रॉप झाल्यानंतर मी गेलो स्टेशनला, पनवेल रेल्वे स्टेशनला. पण तिकडे बघितलं तर अपकमिंग ट्रेन्समध्ये नव्हत्या कुठल्या आउट स्टेशनच्या ट्रेन. तर मग बाहेर आलो, म्हटलं ओरियन जवळ जाऊया, ओरियन मॉल जवळ. तिकडे आलो तर तिकडनं एक ऑफलाईन ट्रिप आपल्याला भेटली. दोन पोरं होते. भिवंडीचा ड्रॉप भेटला आपल्याला, तो झाला. त्याच्यानंतर मग आपली रिझर्वेशन होती डोंबिवलीवरनं टर्मिनल 2ला, ती ड्रॉप केली. आणि तिकडनं परत रिझर्वेशन घेतली आपण ठाणेवरून आपल्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला. तर असा होता आपला डे. जे काही ट्रिपमध्ये मी जे काय अर्न केलं ते सगळं तुम्हाला दाखवलं. आणि ती तुमची जबाबदारी आहे की तुम्ही मला ते कॅल्क्युलेट करून सांगायचं आहे. हां, मी एवढं सांगतोय, माझा जो टार्गेट आहे, जो मी पर्सनली टार्गेट सेट केलेला आहे पर डेचा, तो मी अचीव करून त्याच्या पुढे टार्गेट माझा कंप्लीट होऊन त्याच्या पुढे पण मी अर्निंग केलेली आहे. सो तुम्ही जर टोटल करणार ना तर तुम्हाला माझं टार्गेट पण समजेल आणि सगळं समजेल तुम्हाला मी काय बोलतो, कशाबद्दल बोलतो. तर मी किती अर्न केला आज ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि आता काय जातोय घरी जाऊन झोपणार. सो आजसाठी एवढंच ठेवूया. जे काही तुम्हाला आवडलं असेल नसेल आवडलं नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्या मनात काही क्वेश्चन्स असतील, काही क्वेरीज असतील, प्रश्न असतील ते विचारा बिंदास. कमेंट सेक्शन तुमच्यासाठीच आहे. राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.